बरं ज्योतिताई, थेट मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आमचे जे सगळे प्रेक्षक आहेत, जे तुम्हाला यावेळेला पाहताय, आमची सगळी टीम, त्यांच्याकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद दादा. आणि सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे, ज्या दिवशी शपथविधी झाला तुमच्या लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. मात्र त्या निमित्तानं आम्हाला त्या दिवशी एक आश्वस्त चेहरा, जी सावित्रीची लेक म्हणून आम्हाला थेट राज्यसभेमध्ये खासदारकीची शपथ घेताना दिसली. कसा होता तो दिवस, तो क्षण, आणि या लुक विषयी मला आधी तुमच्याकडून जाणून घ्यायचं. दादा, खरं तर तो फक्त एक लुक नव्हता. ती क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंना मी दिलेली एक मानवंदना होती. हो. कारण जर त्या नसत्या, त्या लढल्या नसत्या, तर आज आम्ही इथे नसतो. आणि म्हणूनच मी ठरवलं की जर सावित्री माईंनी जी शिक्षणाची शिदोरी आपल्याला दिली आहे, त्याच्यामुळं महिलांच्या पंखामध्ये बळ आलंय. आणि जर एक सर्वसामान्य मुलगी, जिला ना संपत्तीचा वारसा आहे, जिला ना घराण्याचा वारसा आहे, जिला शिक्षणाचाही वारसा नाही, मी माझ्या परिवारातून शिकणारी पहिली मुलगी, बरोबर. म्हणजे माझ्या संपूर्ण परिवारात 10वी पास होणारी मी पहिली मुलगी. बापरे. आणि मग असं असताना ज्या महापुरुषांनी आपल्याला हे संघर्षाचं बाळकडू दिलं, ते सगळं कुठेतरी प्रतिबिंबित झालं पाहिजे. त्यामुळे तो फक्त पेहराव नव्हता, तर या महामानवांचा माझ्यावर असणारा तो प्रभाव होता. आणि त्यामुळेच मी ठरवलं की आपण त्या पद्धतीने जाऊयात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला दिल्लीच्या दरबारात सुद्धा माझा मराठी बाणा जपायचा होता, मराठी संस्कृती जपायची होती. त्यासोबतच ग्रामीण भागामधल्या शेतकरी कष्टकरी महिला जी इरकलची साडी नेसतात, मी तीच इरकलची साडी निवडलेली होती. नाकात नथ होती, कारण ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची पत आहे. आणि डोक्यावर पदर होता, कारण हा डोक्यावरचा पदर आपल्याला महामानवांच्या विचारांची कदर करायला कायम मला शिकवत राहील. आणि त्यामुळे ठरवलं की सावित्रीमाई फुलेंना, जिजाऊला, सावित्रीला, रमाईला त्या पद्धतीनं मला एक मानवंदना द्यायची होती. आणि इथून पुढं माझ्या प्रत्येक कृतीत, माझ्या प्रत्येक शब्दात आणि राज्यसभेमधल्या माझ्या प्रत्येक भाषणात ते प्रतिबिंब आपल्याला सगळ्यांना उमटताना दिसेल, हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकते. वाह, क्या बात आहे. पण तुमच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी ज्या खरोखर सरप्राइझिंग